नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। 3 मेला नीटची एक्झाम झाली। एक्झाम झाल्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला NTA ऑफिशियल आन्सर की रिलीज केली। ऑफिशियल आन्सर की वरून जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत झालं की आपल्याला यावर्षी नीटचा स्कोअर किती येणार आहे। त्यानंतर काल म्हणजे 12 मेला NTA कडून आपल्याला असं माहीत झालं की यावर्षीची जी 3 मेची एक्झाम आहे ते पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेली आहे। त्यामुळे जवळपास सगळेच विद्यार्थी आणि पालक हे कन्फ्यूज आहेत किंवा पॅनिक आहेत। तर नेमकं झालं काय आणि करायचं काय, इथून पुढे कशी प्रोसेस असेल याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। जर आपण 3 मेचा विचार केला, 3 मेला परीक्षा झाल्यानंतर NTA ला अशी माहिती मिळाली की राजस्थानमध्ये जो नीटचा पेपर आहे तो लीक झालेला आहे। तर त्यानंतर तपास सुरू केला। तपास सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की ऑल ओव्हर इंडियामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। त्यामुळे NTA हा जो पेपर आहे तो पूर्णपणे रद्द केलेला आहे। याची माहिती आपल्याला काल मिळाली म्हणजे 12 मेला। तर इथून पुढे आपल्याला नवीन नीटची एक्झाम द्यायची आहे। नवीन नीटची एक्झाम देण्यासाठी आपल्याला परत ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही। जो आपण सुरुवातीला 3 मेच्या एक्झामसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता तोच ॲप्लिकेशन फॉर्म आपला पुढे फॉरवर्ड होणार आहे। तर यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचा फायदा आणि कोणत्या विद्यार्थ्याचं नुकसान आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचा नीटचा पेपर जो आहे तो चांगला गेलेला आहे म्हणजे त्यांना जो एक्सेप्टेड स्कोअर पाहिजे होता त्या स्कोअरच्या आसपास ते विद्यार्थी पोहोचलेले आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं टेन्शन आहे। कारण आता जो पेपर आहे त्या पेपरचा पॅटर्न कसा असेल, पेपर हार्ड असेल का मीडियम असेल का इझी असेल। तर दुसऱ्या टाईपचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा पेपर पूर्णपणे खराब गेलेला आहे, त्यांचा जो एक्सेप्टेड स्कोअर होता तो त्यांना या पेपरमध्ये मिळाला नाही, तर त्यांना आणखीन एक चान्स मिळालेला आहे। तर याला निगेटिव्ह वेनं न घेता तर दोन्ही विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह वेनं घ्यायचा आहे। ज्यांचा चांगला पेपर गेला त्यांनी आणखी चांगली तयारी करायची आहे आणि ज्यांचा खराब पेपर गेला त्यांनी सुद्धा चांगली तयारी करायची आहे। येत्या 40 दिवसामध्ये परत री एक्झाम होणार आहे। तर ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडव्हान्स सिटी, ॲडमिट कार्ड हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे NTA असं सांगितलेलं आहे की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे जो ऑफिशियली शेड्यूल आहे तो आपण रिलीज करणार आहोत। तर सुरुवातीला काय होणार आहे तर ॲडव्हान्स सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या सिटीमध्ये एक्झाम सेंटर अलाउड झालेलं आहे। त्यानंतर ॲडमिट कार्ड येईल म्हणजे कोणत्या सिटीमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला सेंटर अलाउड झालेलं आहे। त्यानंतर एक्झाम होईल। तर येत्या 40 दिवसामध्ये नीटची परत एक्झाम होणार आहे। त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला किंवा आपल्या मार्गाला लागायला पाहिजे। दुसरं एक अपडेट NTA दिलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी 3 मेच्या एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन फॉर्मची जी फीस आहे ते NTA रिफंड करणार आहे त्या विद्यार्थ्याला त्यांच्या अकाउंटवरती। आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे पण त्यांचं ॲडमिट कार्ड सुद्धा आलेलं होतं पण ते एक्झामसाठी जाऊ शकले नाहीत। तर त्याही विद्यार्थ्यांचा ह्याच्यामध्ये फायदा आहे। ते सुद्धा विद्यार्थी यावेळेस जी नवीन नीटची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये ते परत एक्झाम देऊ शकतील। आणखी NTA कडून जे काय अपडेट असेल किंवा जे काय इन्फॉर्मेशन असेल ते जर आल्यानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। आणखी जर तुमचे काही री एक्झामबद्दल डाऊट किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।